हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचा थेरम. ओके, थेरमचं स्टेटमेंट काय? इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. ओके, आता बघा की फिगर मध्ये आपल्याला दिसतंय एक ट्रायंगल दिसतोय एबीसी. ओके, तो कोणत्या टाइपचं ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. करेक्ट. मग इन राईट अँगल ट्रायंगल, इफ द अल्टिट्यूड कोणती यामध्ये? बीडी. करेक्ट. मग इन राईट अँगल ट्रायंगल द अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेनियस. ओके, मग आपण काय केली आहे? अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेनियस केली आहे. ओके, देन द टू ट्रायंगल्स आर फॉर्म. तर आपल्याला दिसत आहेत दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेत. ट्रायंगल एडीबी हा वरच्या साईडचा ट्रायंगल अँड ट्रायंगल कोणता फॉर्म झालाय? बीडीसी. ओके, म्हणजे खालचा ट्रायंगल बीडीसी अँड ट्रायंगल बीडीए किंवा एडीबी. ओके, हे दोन ट्रायंगल फॉर्म झालेत अल्टिट्यूड ड्रॉन केल्यामुळे. करेक्ट. आता आपल्याला काय सांगितलंय पुढं की आपल्याला दाखवायचंय काय की हे जे दोन ट्रायंगल फॉर्म झालेत आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. आता ओरिजिनल ट्रायंगल कोणतं आहे? आपलं ओरिजिनल ट्रायंगल एबीसी. करेक्ट. मग हे दोन ट्रायंगल एबीसी ला काय आहेत? सिमिलर आहेत. ओके, टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर, म्हणजे ते एकमेकांमध्ये पण सिमिलर आहेत हे दाखवायचंय. आणि हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल एबीसी ला सुद्धा काय आहेत? सिमिलर आहेत. हे आपल्याला काय करायचंय? प्रूव्ह करायचं. ओके, तर गिवन पार्ट मध्ये काय दिलंय? इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. करेक्ट. आपल्याला दिसतंय की अँगल बी हा कितीचा आहे? 90 डिग्रीचा दिलेला आहे. त्यानंतर बी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एसी. करेक्ट. अल्टिट्यूड आहे जी परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियसला. करेक्ट. त्यानंतर आपल्याला काय दिसतंय की बिटवीननेस दिसतोय पॉइंट ए, डी आणि सी मध्ये. ओके, हा गिवन पार्ट झाला थेरमचा. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की जे फॉर्म झालेले दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे एकमेकांना काय आहेत? सिमिलर आहे. म्हणून ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल बीडीसी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. ओके, म्हणजे हे दोन ट्रायंगल एकमेकांना तर सिमिलर दाखवायचेच आहेत आणि हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला सुद्धा काय आहेत? सिमिलर आहेत हे दाखवायचंय. ओके, हे काय झालं? प्रूव्ह करायचं आपल्याला. आता प्रूफ मध्ये बघा काय दिलंय की ट्रायंगल एडीबी म्हणजे हा वरच्या साईडचा ट्रायंगल आणि ट्रायंगल एबीसी म्हणजे आपला ओरिजिनल ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल घेतलेत पहिल्यांदा. आता ट्रायंगल एडीबी आलाय लक्षात? हा वरचा ट्रायंगल आणि ओरिजिनल एबीसी यामध्ये अँगल ए हा काय दिसतोय? कॉमन दिसतोय. बरोबर, म्हणजे डीएबी कॉन्ग्रंट टू बीएसी. का? कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगल मधला. ओके, त्यानंतर एडीबी मध्ये अँगल डी हा किती आहे? 90 डिग्री आणि ट्रायंगल एबीसी म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल मध्ये अँगल बी हा 90 डिग्री आहे. ओके, हे दोन अँगल 90 डिग्रीचे आहेत म्हणून हे दोन अँगल एकमेकांना काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहेत. म्हणून अँगल एडीबी कॉन्ग्रंट टू अँगल एबीसी कारण की इच इज 90 डिग्री. करेक्ट. मग बाय ए टेस्ट अँगल टेस्ट ट्रायंगल एडीबी आणि ओरिजिनल ट्रायंगल एबीसी म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल एकमेकांना काय झाले? सिमिलर झाले बाय ए टेस्ट. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट पहा आपल्याला दिलंय इन ट्रायंगल बीडीसी म्हणजे हा खालच्या बाजूचा ट्रायंगल. ओके, बीडीसी अँड ट्रायंगल एबीसी हा काय आपला ओरिजिनल ट्रायंगल आहे. ओके, अँगल बीसीडी कॉन्ग्रंट टू अँगल एसीबी. ओके, म्हणजे अँगल एबीसी आणि बीडीसी मध्ये सी हा अँगल काय आहे? कॉमन आहे. म्हणजे हा खालचा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल मध्ये सी हा अँगल काय आहे? कॉमन आहे. अँगल एबीसी मध्ये बी 90 डिग्री तर ट्रायंगल बीडीसी मध्ये डी हा 90 डिग्रीचा आहे. करेक्ट. मग अँगल बीडीसी कॉन्ग्रंट टू अँगल एबीसी कारण की दोन्ही काय आहे? इच 90 डिग्री. करेक्ट. त्यानंतर काय दिलंय? हे दोन ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल बीडीसी आणि एबीसी कोणत्या टेस्टनुसार सिमिलर झालेत? ए टेस्टनुसार.
ओके, याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ADB इज सिमिलर टू ABC आणि BDC इज सिमिलर टू ABC. ओके, म्हणजे पहा ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. ओके, आणि ट्रायंगल कोणता मिळालाय BDC. BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC. ओके, म्हणजे बघा ओरिजिनल ट्रायंगल ह्या ट्रायंगलला सिमिलर आहे, ओरिजिनल ट्रायंगल ह्या ट्रायंगलला सुद्धा सिमिलर आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल सुद्धा एकमेकांना काय असणार आहेत, सिमिलर असणार. म्हणजे बघा ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC आणि ABC सिमिलर कशाला आहे, BDC ला, म्हणजे सिमिलर टू ट्रायंगल BDC. देअरफॉर ADB इज ऑल्सो सिमिलर टू ट्रायंगल BDC. ओके, ADB is similar to BDC from equation 1 and 2. Therefore, from 1 to 3, ADB similar to BDC similar to ABC. Transitivity ही प्रॉपर्टी. ओके, थेरम सर्वांच्या लक्षात आलाय. गुड. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट थेरम पाहायचा आहे, थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. स्टेटमेंट पाहूया. इन अ राइट अँगल ट्रायंगल the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. Okay, आता आपल्याला दिलाय काय, एक राइट अँगल ट्रायंगल दिलाय गिवन पार्ट मध्ये, जो आपण कन्सिडर केलाय RQP म्हणजेच PQR. ओके, ज्यामध्ये Q हा कितीचा आहे तुमचा 90 डिग्रीचा आहे आणि या पॉइंट मधून काय केलंय, परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस ड्रॉ केलाय QS. त्यामुळे परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे S सुद्धा किती झाला, 90 डिग्रीचा झाला. पुढे काय सांगितलंय, इज द जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच द हायपोटेनियस इज डिवाइडेड. ओके, मग हायपोटेनियस हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे दोन सेगमेंट मध्ये काय झालं, डिवाइड झालाय, PS अँड SR. ओके, मग आपलं काय सांगितलंय की याला जिओमेट्रिक मीन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफ काय दिले, इन राइट अँगल ट्रायंगल PQR सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस PR. ओके, ह्यामुळे या सेगमेंटमुळे दोन ट्रायंगल फॉर्म झालेत, ट्रायंगल QSR अँड ट्रायंगल QSP. ओके, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल नुसार आत्ताचा जो थेरम पाहिला त्यानुसार काय आहे की हे दोन ट्रायंगल सुद्धा एकमेकांना काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. करेक्ट, आणि ह्या सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेतला, म्हणजे QS इज परपेंडिक्युलर टू PS आणि SR इज परपेंडिक्युलर टू SQ, सॉरी डिवायडेड SQ. मग हा रेशो घेतल्यानंतर काय दिसतंय, QS आणि QS हे डबल येत आहेत, म्हणजे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, QS इंटू QS, QS स्क्वेअर, PS इंटू SR मिळाला. ओके, मग सेगमेंट QS इज द जिओमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड SR. म्हणजे QS हा काय, जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट PS अँड SR चा काय झाला, हा QS झाला. ओके, आले लक्षात.